इतिहासात एक वेळ अशी आली होती जेव्हा मुघल साम्राज्यांना वाटलं आता आपले छत्रपती शिवाजी महाराज संपले आहे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मुघल साम्राज्याने आनंद साजरा करायला सुरुवात केली। पण यानंतर मित्रा काही दिवसांनी जे झालं त्याने सर्वांचा विश्वासच तुटला होता। कारण मित्रा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती वेगळीच होती। आपल्या महाराजांनी युद्धामध्ये फक्त तलवार नाही तर आपली बुद्धीही वापरली होती। आणि मित्रा यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात खतरनाक युद्धनीती म्हणजेच गनिमी कावा। शत्रूला दिसतं काहीतरी पण खरं काहीतरी वेगळंच चालू असतं। आपल्या महाराजांसमोर एक काळ असा आला होता जेव्हा मुघलांची शक्तिशाली खूप वाढली होती आणि त्यांची संख्या सैन्यही खूप मोठी होती आणि आपल्या महाराजांना थेट भिडणं म्हणजे धोकादायक वाटत होतं। अशा वेळी मित्र आपल्या महाराजांना माहित होतं सरळ युद्ध जिंकणं म्हणजे अशक्यच होतं। त्यानंतर मित्र इथेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ही युद्धनीती सुरू झाली। अचानकच आपल्या महाराजांनी काही हालचाली थांबवल्या, काही संदेश पसरवले आणि काही लोकांनी बातमीही पसरवली होती। आणि मित्रा हीच तर ती बातमी आहे की छत्रपती शिवाजी महाराज आता नाही राहिले। आणि जेव्हा मुघलांपर्यंत ही बातमी पसरली तेव्हा मुघलांना वाटलं आता युद्ध संपलं आहे। आणि त्यानंतर मुघलांनी सावधगिरी सोडली, उत्सव साजरा केला आणि सुरक्षा कमी केली होती। आणि इथेच तर मित्रा मुघल साम्राज्य हरलं होतं। त्यानंतर आपल्या महाराजांनी अचानकच हालचाली सुरू केल्या आणि मावळे सावलीसारखे पुढे आले आणि मुघल साम्राज्याने बघितलं तर काय महाराज जिवंत आहे। मुघल साम्राज्यावर अचानकच हल्ला झाला आणि सर्व काही उलटून गेलं। मित्रा ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची अफवा नव्हती तर ही आपल्या महाराजांची एक युद्धनीती होती। आपल्या महाराजांनी थेट मुघलांच्या मनावर हल्ला केला आणि तोच सर्वात मोठा विजय होता। आणि मित्रा आपल्या महाराजांनी या युद्धनीतीतून आपल्याला एक गोष्ट तर शिकवलीच आहे, ताकद फक्त तलवारीत नसते तर आपल्या बुद्धीत असते। आणि म्हणूनच तर मित्रा आजही आपले महाराज अजिंक्य आहेत। जय भवानी जय शिवाजी।